हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. घरातले काही कामं आवरले, बरेचसे कामं बाकी आहेत आणि आज आहे होळी. तर होळीच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. ही होळी तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुख समाधानाची आरोग्याची जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर चला व्हिडिओला सुरुवात केली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा. इथं सकाळची वेळ आहे आणि इथे ना मी देवपूजा करून घेतली. उंबरट्याला हळदीचं लेपन केलं. तर सर्वात आधी ना उंबरट्याला हळदीचं लेपन केलं. म्हटलं उंबरट्याचं हळदीचं लेपन सुकोपर्यंत देवपूजा करून घेते. तर देवपूजा पण झाली आणि मस्त असं इथं उंबरट्याला आता हळदीचं लेपन झाल्यानंतर रांगोळी काढली. बाहेर पण रांगोळी काढली. आज सण आहे आणि सण म्हटल्यानंतर रांगोळी वगैरे तर लागतेच. दररोज पण आपल्या दारांमध्ये तर रांगोळी असते, पण सणाच्या दिवशी तर आवर्जून काढायची. तर इथं मस्त उंबरट्याची पूजा वगैरे करून घेतली आणि छान अशी रांगोळी काढली बघा, लाल आणि पिवळ्या कलरची. तर खूप मस्त अशी रांगोळी पण दिसू राहिली. तर अशी केली मी उंबरट्याची पूजा. उंबरट्याला हळदीचं लेपन, फुलं वगैरे वाळले, धूप दीप दाखवलं उंबरट्याला. आणि सण म्हटल्यानंतर आहे ना एक वेगळाच उत्साह असतो, आनंद असतो सणाच्या दिवशी. तर एवढी लगबग असते ना प्रत्येक ठिकाणी. आणि आज होळी म्हणजे शिमगा. तर होळीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला लागतो आणि संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असतो. होळीला नैवेद्य दाखवायचं असते. तर इथं माझी मस्त अशी देवपूजा पण झाली. देवांची छान अशी आंघोळ घातली, फुलं वाहिले, मस्त अशी देवपूजा पण करून घेतली. माझ्याकडे पंचधातूची उरली आहे, तर मस्त फुलांनी आज मी टिपॉयवर सजवले. आणि एक डायनिंगवर फरची पुसून झाली आहे आणि लाईट गेले. तर नळांना पाणी नाही आहे. किचन धुवायचा राहिला, पण हे बघा नळाला पाणी नाही आहे. मी म्हटलं आत्ताच बोर चालू करील, थोड्या वेळातच बोर चालू करील, हे काम केल्यानंतर बोर चालू करील. असं करता करता लाईट गेली आणि पाण्याच्या टाक्या दोन्ही पण संपून गेल्या. इथं माझा किचन धुवायचा बाकी आहे. हौसाचं चाललं आहे फरची पुसायचं काम. आता मी मग पाणी आल्यानंतर आहे ना किचन वगैरे धुवून काढील. संध्याकाळी होळीसाठी नारळ लागेल, तर नारळ, हरडे, कडे, फुलं वगैरे सर्वच आणलं आहे. पण आता मेन म्हणजे पाणी नसल्यामुळे सगळेच कामं अटकले. इथं मी ऑनलाईन वस्तू मागवलं आहे. काय मागवलं आहे ना ते तुम्हाला दाखवते. तर इथं मी मागवल्या आहे काचेच्या बरण्या, ज्या माझ्याकडे आहेत ना 6 बरण्या काचेच्या, सेम तोच सेट हा पण मी मागवलेला आहे. तर हा मला एका वास्तुशांतीला गिफ्ट करायचा आहे. तर म्हटलं चला आणलाय तर तुम्हाला दाखवूया. खूप मस्त अशा बरण्या आहेत. गिफ्ट द्यायच्या आहे, पण त्या बघते खुलून कशा आहेत कशा नाही, तर कसं खराब वगैरे असली तर ते रिटर्न करायला लागतील. आणि पुन्हा व्यवस्थित असली तर पुन्हा सर्व पॅकिंग करून याच्यातच ठेवून देईल. थांब बाळा जरा. चांगले आहेत, मस्त अशा बरण्या आहेत. तर म्हटलं चला काहीतरी घ्यायचंच होतं ना, मग दुसरं काय घ्यायचं. तर मग म्हटलं बरण्या घेऊ, म्हणजे त्या वापरताना माझी आठवण तरी येईल. त्यामुळे ना मग मी काचेच्या बरण्या घेतल्या, छान आहेत. आणि माझ्या पण अशाच आहेत 6, तर सेम तशाच घेतल्या. म्हटलं चला घ्यायच्या आहे तर मग बरण्याच घेऊ. मस्त बरण्या आहेत, त्यांचे झाकणं पण व्यवस्थित आहे. तर ह्या 6 बरण्या आहेत, 1-1 किलोच्या 6. पॅकिंग पण खूप छान आलेली आहे. मेन म्हणजे खरं तर पॅकिंगच असते. पॅकिंग व्यवस्थित असली ना का ती वस्तू पण आपल्यापर्यंत एकदम व्यवस्थित पोहोचते. आणि लाईट गेले ना तर खूप गरम होतं. इन्व्हर्टर लावला ना तर फॅनचा आवाज येतो, त्याच्यामुळे मी काही फॅन लावलेला नाहीये. नाहीतर मग मी काय बोलते ना ते लक्षात पण येणार नाही आणि आवाज पण नाही येणार. आहे तर आता ना पुन्हा पॅकिंग करून त्या ठेवून देते. पुन्हा त्यांना नाही तर चिकट टेप लावून देईल. मार्केटमधून फुलं आणले होते देवपूजेसाठी आणि संध्याकाळी होळीसाठी. तर होळीला पण हार बनवायचा आहे. तर सुईदोरा काढला. मग माझ्या लक्षात आलं का साहेबांच्या आहे ना एका शर्टाचं बटन पण तुटलं आहे. तर मग म्हटलं चला लगेच बटन पण लावून घेऊ आणि त्याच्यानंतर आहे ना मग होळी यायला एक हार पण बनवूया.
म्हणजे आपल्या लेडीजचं असं असतं का एखादी गोष्ट आपण करायला घेतली ना तर त्याच्यात खूप सारे कामं करतो. तर मी सोयीद्वारा हातात घेतलं नाही तर माझ्या लक्षात आलं का यांच्या पण शर्टचं बटन लावायचं आहे. तर आता इथे ना गिरणी चालू केली आहे, गव्हाचं दळण दळायला लावलं, त्याच्यानंतर चणा डाळ पण दळायचे आहे, संध्याकाळी भजे पण बनवायला लागतील. तर सर्वच प्रकारचे पिठं दळले, भात तयार झाला आहे आणि इथं साराचं सर्व काही मसाला काढून ठेवला आहे. हे डाळीचं पाणी आहे, ते साराला लागणार आहे आणि इथं पुरण तयार करून ठेवलं आहे. आता इथं साहेबांना दूध देते, त्यांना ना जरा ऑफिसमध्ये काम आहे तर ते जाऊन आणि येतील. बाहेर होळीची पण तयारी करायला घेतली, इथं होळीची तयारी बाहेर करायला घेतले. तर सर्वात आधी ना सर्व जमिनीवर पाणी मारून घेतले आधीने, त्याच्यानंतर झाडून पण काढलं आणि पारीने दादाने इथं एक खड्डा करून घेतला, त्याच्यामध्ये ना हा खांब उभा करायचा आहे. एक बांबूची काडी पण उभी केली, म्हणजे त्या काडीला आहे ना हरडे कडे वगैरे जे आपण बांधतो ना पूजेचा हार देवाचा वगैरे ते लावायला लागतील. तर इथे ना सगळे आता चालले होळीचीच तयारी. आज होळीच्या मुहूर्तावर नवीन तव्यावर आज मी पुरणपोळी बनवणार आहे. म्हणजे आजपासून हा तवा वापरायला काढते. तर आधी गोड पदार्थ त्याच्यावर बनवणार म्हणजे पुरणपोळी. तर घासलेला आहेच पण अजून एकदा वरतून घासून घेते. आणि चला आता सार झाला आहे, डायनिंगवरच ठेवलाय, सार झाला, भात झाला, आता पोळ्या करून घेते आणि शेवटला भजे वगैरे भजे कुरड्या ते बनवते. एकीकडे माझा स्वयंपाक पण चालू आहे, पुरणपोळी बनवायला घेतले आणि बाहेर आहे ना होळीची पण तयारी करायला घेतले. तर मग मी चालले त्यांना सांगते असं करा तसं करा, किंवा ते मला विचारतात बरोबर आहे का, हे कसं केलं ते कसं केलं. तर घराचं काम चालू आहे ना, तर छोटे छोटे असे तुकडे लाकडाचे वगैरे आहेत बाहेर पडलेले ना, मग तेच घेतले. एकदम लहान लहान तुकडे ना, असे पण ते काही उपयोगात येणार नाही ना, मग होळीसाठी ते वापरले. आणि इथे ना इथं पुरणपोळी बनवायचं काम चालू आहे माझं आणि खूप लेट व्हिडिओ येऊ राहिला आहे. होळीचा व्हिडिओ कमीत कमी 5 दिवसानंतर येतोय. तर सर्व ताई दादा मैत्रिणींना सॉरी. मी आत्याच्या इथं माझ्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता तर तिकडे गेले होते, त्याच्यामुळे काही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला मिळालंच नाही. तर इथे गौऱ्या घेतल्या आहे होळीसाठीच. आणि हे साहेब आणि दीदी आधी सगळेच जण आहे ना घराच्या आजूबाजूला लाकडं वगैरे घराचे कामाचे पडलेले ना तुकडे वगैरे छोटे छोटे, तर तेच गोळा करू राहिले होळीसाठी. अशी ती डिझाईनची तर लय दमला असतं. अजून तर तुझी अर्धी नसती झाली एवढे याच्यात झालेस, पण तुम्ही नाही करून दिली. काय बरं झाकलं का कसं आहे का, आहे तिकडे अजून गौऱ्या राहिल्यात. गौरे कुठं कुठं लोकसून आणलं मी चालले. मम्मी पहिले गोल काढू का, काही ते हे आहे का त्यांनी का बघ. आणि मग मी पाय आधी सांगतो त्याचं गोल काढ, भजी जास्त कर, भजी जास्त. गोल काढण्यासाठी काय आहे का, गोल काढण्यासाठी काय आहे का, काढण्यासाठी काय अगं तिथं ते पाहिजे आणलं होतं विकत 20 रुपयाची ती बॉटल. डिझाईनची डिझाईन हां ती बॉटल आणली होती ना. डिझाईन म्हणते. हां आले ते इथूनच भेटली का. बघा होळी आईची पूर्ण तयारी माझं कुटुंब करू राहिलंय. माझा पण स्वयंपाक चालू आहे, बाकीची मंडळी सगळं बाहेरचं करू राहिले. आणि आधीने ना मस्त असं होळीच्या बाजूला आहे ना गोल अशी विटांची सर्कल बनवले ना, तर खूप छान दिसू राहिले.
आणि दीदीचं चालू आहे रांगोळी काढायचं काम. तर म्हटलं चल तू रांगोळी काढ म्हणजे एक एक कामं आवरतील. आणि घरामध्ये मुलगी असली ना का सणावाराला आहे ना खूप मदत असते. मेन म्हणजे रांगोळीची जास्त मदत असते, बाकीची दुसरी काही असो अथवा नसो, पण रांगोळी मुली आहे ना मस्त अशा काढतात आणि तेवढंच आईचं एक काम हलकं होतंय. 3:30च्या दरम्यान लाईट आली. लाईट आल्याबरोबर आहे ना मी लगेच टाक्या पाण्याच्या भरून ठेवल्या. आणि पाणी नसलं ना का काहीच काम सुचत नाही, एकदम चिडचिड होते आणि सगळं काम जरा वेळ आहे ना माझं तसंच राहून गेलं होतं. दीदीने मस्त होळ्याच्या भोवतणी गोल अशी छान रांगोळी काढली आणि शुभ होळी पण नाव काढले, तर खूप मस्त अशी रांगोळी दिसू राहिले. स्वयंपाक झाला आहे, आता नैवेद्याचं ताट बनवून घेते, पूजेचं पण ताट बनवते. तर इथे ना छोटे छोटे 5 नैवेद्य केले, कणकेचे 5 दिवे केले आणि आता आहे ना हे होळ्याला नैवेद्य दाखवायचा असतो. तर इथं मी पूर्ण एक ताटामध्ये ना होळ्याचा नैवेद्यच काढून घेते. आता कसं होळीच आपल्या दारात आहे, मग 2 काय 3 ताटं असले 4 ताटं असले पूजेसाठी तरी काय हरकत नाही. आता इथे आहे ना माझ्या घरातले सर्व कामं आवरून झाले, स्वयंपाक वगैरे बनवला, नैवेद्य झाला आहे. आता मला नैवेद्यासाठी मी फक्त भजे बनवून घेतले आणि बाकीचे भजे ना आहेत. तर आता होळी पेटवल्यानंतर आहे ना भजे बनवील म्हणजे गरमागरम. तर इथं नैवेद्याचे ताटं वगैरे केले, पूजेचे सर्व ताटं केले आणि किचनवर बघा खूप पसारा आहे. पण आता होळी पेटवल्यानंतर जेवण वगैरे झालं का मग सर्व काही घरातले कामं आवरले जातील. तर इथे ना मला जशी आठवण आली ना तसे सर्व काही मी पूजेचं साहित्यावरती काढून ठेवलंय. संध्याकाळची दिवाबत्ती झालीये, तुळशीला अगरबत्ती, दारासमोर आईंच्या फोटोला, घरातली पूजा वगैरे देवपूजा सगळं संध्याकाळची झाली. आणि आता आहे ना चला आम्ही होळी पण मस्त अशी सजवली आहे, छान अशी दीदीनं रांगोळी काढली होळीच्या भोवती. आणि आता आहे ना इथं नैवेद्याचं ताट पण करून झालंय, जे काही लागणारं साहित्य पण काढून घेतलंय. तर हे बघा इथं नैवेद्याचं ताट तयार करून झालंय. होळीमध्ये मीठपुडी टाकायची आहे, होळीला हार घालायचा आहे, फुलांचा नारळ होळीमध्ये टाकायचा आहे आणि हा हरडा आहे तर हा पण होळीला बांधायचा आहे. पापड्या होळीला बांधायच्या आहेत, पापड्या बाहेर नेऊन ठेवल्या आहे. हे पूजेचं साहित्य. तर इथं हा भीमसेन कापूर आहे, कापराने होळी पेटवायची आहे. तर इथं फुलं वगैरे सर्वच घेतलंय. तांबे सगळेच भरून घे. इथं तांबे घेतले पाण्यासाठी. सगळ्यांना मी म्हटलं का तुम्ही ना सर्वांनी होळीच्या भोवती पाणी घालायच्यासाठी, नाही तर माझ्याकडे भरपूर असे तांबे आहेत. तर मग म्हटलं चला सगळे तांबे भरून घ्या आणि प्रत्येकाने होळीच्या भोवती पाणी घाला. तर आता इथं दीदी तांबे भरून घेते आणि इथं दीदीने ना रांगोळी वगैरे काढली ना तर ती बाहेरच ठेवली आहे. तुम्ही कोणतीही पूजा करा पण अग्नीच्या साक्षीने पूजा करायची असते. तर इथे मी निरंजनी लावून घेतली, निरंजनीला हळदी कुंकू वाहते आणि त्याच्यानंतर आम्ही होळीची पूजा करून घेतो आणि पूजेला सुरुवात करतो. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा का तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर इथे ना आता होळीला हार घालून घेतला, फुलांचा हार, पापड्या बांधून घेतल्या, त्याच्यानंतर हरडा घालून घ्यायचा आहे आणि नारळ पण होळीमध्ये टाकायचं. पण होळी पेटवल्यानंतर नारळ टाकायचं असतं, मीठपुडी टाकायची असते आणि एक खोबऱ्याची वाटी. तर त्या 3 गोष्टी ना होळी पेटवल्यानंतर. तर इथे हे बाकीचं होळीला घालून घेतलं. दादाने होळीच्या भोवती पाणी फिरवलं. आमच्या दादांनी 5 फेरे पाणी फिरवून घेतलं होळी भोवती आणि दरवर्षी आमचे दादाच होळी पेटवतात. आमचे दादा आमच्या गावचे पोलीस पाटील असल्यामुळे ना पोलीस पाटलाला मान असतो होळी पेटवायचा ना, तर तेच पेटवायचे होळी. तर आता आमच्या इथं पण आमचे दादाच पेटवतात दरवर्षी होळी. तर इथे ना त्यांनी आता होळीची पूजा करून घेतली. त्यांच्यानंतर साहेब पूजा करतील. तर आता दादांनी इथं होळीची पूजा करून घेतात आणि त्याच्यानंतर आहे ना होळी पेटवतील. तर किती छान आमच्या दादांनी होळी रचली आहे बघा, किती मस्त अशी. आमचे दादा आमच्या गावचे पोलीस पाटील होते. तर इथून आमचं गाव 9 किलोमीटर आहे. नक्कीच कमेंटमध्ये सांगा होळी स्पेशल व्लॉग तुम्हाला कसा वाटला. तुमच्या कमेंटची मी वाट बघणार आहे. अण्णा हे प्लास्टिक आहे ना सरक आधी सरक. काय नाही
अजून टाकून दे. होळी दुसरी पेटली कोणती नाही. राहता? हे मातीच घे वाटलं हळूच बाळा, तो कापूर पटकन पेटले जातो. हो, हो. खाली नाही ना ठेवायचं. हे याला लाव ना. लावलंय. आधीला तास झाला. भाऊ दे. हो दे, काही नाही काही नाही. नाही जात. झालं इकडनं झालं घेतलं. महाराज लागते शिमग्याची बोंब. हो सर. आमचे दादा म्हणतात शिमग्याची बोंब मारायला लागते. इथं होळी पेटवली आणि आता नाही तर नैवेद्य दाखवून घेते. होळीची पूजा आम्ही सर्वजण करून घेतो. नैवेद्य ठेवायचा आहे होळीला. तर आता खोबऱ्याची वाटी होळीमध्ये टाकायची आहे, नारळ टाकायचा आहे, मीठपुडी टाकायची आहे. मीठपुडी असे आमचे दादा सांगतात आणि जुने माणसं पण असे सांगतात का मीठपुडी का टाकायची राहते होळीमध्ये, का आपल्या अंगावरती काही चट्टे म्हणा, डाग म्हणा, त्याच्यानं ते आपल्या अंगावरती होऊ नये यासाठी मीठपुडी टाकायची राहते. तर आता इथे आम्ही दोघं जण जोडीने होळीची पूजा करून घेतो. दादांनी पण पूजा केली, दीदी आधी पण होळीची पूजा करणारे आणि आमचे 4 फ्लॅट भाड्याने दिलेले आहेत. तर ते सर आहे ना, ते आमच्या इथे ना रेंटनीच राहतात. त्यांची पूर्ण फॅमिली नाशिकला आहे आणि ते इथे राहतात रेंटनी कामाला असल्यामुळं. तर ते पण होळीला आज आहेत. तर आता होळीची ते पण पूजा करून घेणार आहे आणि साहेबांनी ना त्यांना जेवण करायला पण सांगितलेलं आहेत. एकटेच असल्यामुळं तर ते आता जेवण करतील. इथं बघा इथं साहेबांनी होळीमध्ये मीठपुडी पण टाकली आणि सर्वांनी होळीभोवती पाणी फिरवलं. तर आम्ही पाणी फिरवलं, दीदीने, सर्वांनीच आम्ही बघा होळीभोवती पाणी फिरवलं. तर सगळ्यात आधी ना दीदीने फिरवलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही सुरुवात केली. तर 5 चक्कर होळीभोवती पाणी घालायचं असतंय. फोटो पण काढायचा. फोटो हात जडा. तिकडे बघा बाबा. बापरे, डायरेक्ट जळाई लागते. तुम्ही ते एकदम हे केलं ना काय हलकी रोवलंय ना. इथं साहेब खोबऱ्याची वाटी आणि नारळ होळीमधून बाहेर काढू राहिले. ते प्रसाद म्हणून खायचा असतो. आता इथं होळी पेटवल्यानंतर आहे ना आमच्या साहेबांना ना खूप आवड आहे. आम्ही सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो, सगळ्या गोष्टींचा आनंद घेतो. तर गाडीचा दरवाजा उघडा केला आहे आणि आधीला सांगितलं आहे का मस्त असे गाणे लाव आणि आम्ही ना नाचतो. तर त्यांचं चाललं का चल नाच नाच. मग मस्त इथं आहे ना आम्ही आता होळीसमोर नाचू राहिलो आहे. तर आम्हाला आहे ना सगळ्याच गोष्टींची आवड आहे आणि आम्ही आहे ना सगळ्या गोष्टी म्हणजे अशा आवडीने करतो. तर कधी कधी ना आम्ही घरामध्ये पण आहे ना असे मस्त गाणे वगैरे टी व्हीवर लावून देतो आणि आम्हाला वाटलं ना नाचायचं असलं तर नाचतो. आणि आमच्या साहेबांना आहे ना नाचायला वगैरे खूपच आवडतं. तर ते तर कधी पण म्हणजे असं टी व्हीवर गाणे वगैरे लावून देतात आणि मस्त असे नाचतात. तर आता नाही ते सर आणि आमचे साहेब मस्त अशी नाशिक कावडीवर नाचू राहिलेत. पण गाणं ठेवलं ना तर चॅनलवर कॉपीराईट येऊ शकतो, त्याच्यामुळे ना मी आवाज बंद ठेवलेला आहे. तर मस्त असं नाशिक कावडीवर नाचकाम चालू आहे त्यांचं दोघांचं. आमच्या साहेबांना मला प्रत्येक गोष्टीची आवड आहे आणि माझ्यापेक्षाही जास्त आवड त्यांना आहे. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात. कधी पण त्यांना वाटलं ना नाचायचं किंवा काय का ते नाचतातच. तर इथं मस्त असं गाडीतून खूप मोठा असा आवाज करून दिला आहे आणि त्यांचं चाललं आहे नाचायचं काम. तर म्हटलं आता तुम्ही नाचा, मी जाते घरामध्ये. तोपर्यंत भजे बनवायचे आहेत आणि ताटं पण बनवायचे आहेत जेवणाचे. तर मग मी गेले घरामध्ये आणि त्यांनी मस्त असा होळीचा आनंद घेतला आहे. हे अशा काही गोष्टींमुळे ना आपल्या घरातलं वातावरण पण एकदम फ्रेश आणि प्रसन्न राहतं, आनंदी राहतं. त्याच्यामुळे ना अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद पण घ्यायचा असतो. आमची पूजा झाली. आता आहे ना आमच्या शेजारचे ते भाऊ आहेत ते आले पूजा करायला. तर त्यांना आहे ना साहेबांनी मगाशीच सांगितलं होतं का आपल्या इथं होळी आहे तर होळीच्या दर्शनाला या, पूजेला या. ते गावामध्ये होळीच्या दर्शनाला गेले होते, त्याच्यामुळे त्यांना ना इकडे यायला उशीरच झाला. आता ना त्यांनी नैवेद्याचं ताट करून आणलंय, पूजेचं ताट आणलंय आणि होळीला नैवेद्य दाखवतात. तर हे बघा मस्त अशी खूप
इंगोळ पडलाय होळ्याचा, एवढी छान अशी होळ्याई पेटली. जरा ते लाकडं पण एकदम कडक वाळलेले होते ना, असे तुकडे तुकडेच होते पण खूप वाळलेले होते ना. तर आता माझा आहे ना स्वयंपाक वगैरे झाला आहे, ताटं बनवायला घेतले. देवांना नैवेद्य दाखवून झाला, आईंला पण ताट ठेवलं आहे जेवणाचं नैवेद्याचं. आणि आईंच्या पाया पडलो सगळेजण एकमेकाच्या, आम्ही पाया पडलो वडीलधाऱ्या मंडळींचे. दीदी आधी आमच्या सर्वांचे पाया पडली. तर चला आता मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा.